यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्याचा उपाययोजना म्हणून मी हा प्रयोग तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये मी खाली एक हार्डबोर्ड वापरला, त्याच्यावर 4 उभे असे खांब लावले, मध्यभागी एक आरसा लावला, खालील भागी मध्यभागी सुद्धा एक आरसा लावला. यामुळे काय होईल, पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित होऊन वरच्या काचावर पडेल आणि पिकांना सूर्यप्रकाश सहज उपलब्ध होईल. हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषण करतात आणि कार्बोहायड्रेट नावाची कर्बोदके तयार करतात. हीच कर्बोदके सजीवांना अन्न व भाजीपाला म्हणून उपयोगी पडतात. त्याच्यासाठी आपल्याला शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ सुद्धा होते आणि आपल्या भरपूर गरजा सुद्धा भागतील. तसेच आपल्या घरामध्ये नियमित वापरलेल्या ओला कचरा व सुका कचरा याचं वेगवेगळे केल्याने याच्यामध्ये प्लास्टिक असते, हे रिसायकल होऊन आपण पुनर्वापर करू शकतो. तसेच ओला कचरा असते त्याचं ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून आपण ते शेतीमध्ये त्याचा उपयोग करू शकतो. जसं आपण घरामध्ये LPG गॅस वापरतो, लिक्विड पेट्रोलियम गॅस, हे आपल्याला वापर त्याचा न करता आपण जर बायोगॅस प्लांटचा वापर केल्याने त्याच्यामुळे काय होईल, सर्वांच्याच घरी गाई जनावरं असतात, त्यांच्या शेणातून आपण त्याचं बायोगॅस करू शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला नैसर्गिक त्याच्यावर कुठलाही त्याचा परिणाम होणार नाही आणि नैसर्गिकरित्या ते सुरक्षित ठेवलं जाईल.